नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण काही ओव्हर स्पीडिंग करणारी मुलं आणि खास करून असल्या पावसामध्ये जिथे की सगळे रस्ते पाण्याने भरलेले आहेत, अजून सुद्धा आपले काही सहमित्र बाईक्सवर ओव्हर स्पीडिंग करतात आणि त्यांना हे कळत नाही की जर एक छोटासाही ॲक्सिडेंट झाला तर खूप मोठं आभाळ त्यांच्या घरच्यांवर कोसळू शकतं. बघा, दोन गोष्टी होतात. फर्स्ट तर तुमचं त्या ॲक्सिडेंटमध्ये जागेवर जीव जाणं. विचार करा, तुमच्या आईवडिलांनी, तुम्ही जर सुशिक्षित असाल तर काहीतरी जॉब तुमची अशा अपेक्षा ठेवलेल्या असतील ना. आणि जर तुम्ही नाही शिक्षण तुमचं झालेलं नसेल तरी तुमच्या आईवडिलांची एवढी अपेक्षा असतेच की माझं बाळ, माझं लेकरू माझ्या म्हातारपणी माझा आधार बनेल, तो मला त्या टायमाला मला जपेल. तर त्यांची ती अपेक्षा तुम्ही काही मिनिटांमध्ये तोडू शकता ही ओव्हर स्पीडिंग करून. आणि दुसरी एक गोष्ट होते मित्रांनो, जे आम्ही कंटिन्यू ॲम्ब्युलन्स फील्डमध्ये असल्यामुळे बघतो. ॲक्सिडेंटमुळं तुम्हाला हॉस्पिटलाइज करावं लागतं आणि आजच्या काळात हॉस्पिटलचं बिल नाही म्हणलं तर 5 लाखाच्या तर घरात आरामात जातो. विचार करा, तुमच्या आई वडिलांनी जे जन्मभर त्यांनी जे प्रयत्न केले, जी मेहनत त्यांनी घेतली आहे आणि त्याच्यातून त्यांनी काहीतरी छोटं मोठं काहीतरी बनवलंय, ते आता त्याच्यामध्ये तुमच्या आईचं सोनं, तुमच्या बापानं मेहनतीनं कमवलेली शेती, तुमचं घर सगळं विकावं लागू शकतो काहीच तासामध्ये. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही जेव्हा मृत्यू आणि आयुष्य याच्यामध्ये झुंजत असतो, तुमचं जीव ज्यावेळेस तुमची आई किंवा तुमचे वडील बघतील, त्यांना काय वाटत असेल याचा नक्की विचार करा. आणि प्लीज ओव्हर स्पीडिंग टाळा. बी हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.